सर्वांना नमस्कार. जय आदिवासी. अ, मित्रांनो, काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक महत्वाची बैठक पार पडली. मागच्या 14 तारखेपासून 14 तारखेला आजनावळे इथे झालेली बैठक असेल, 15 तारखेला कल्याण महामार्गावर झालेलं रस्ता रोको आंदोलन असेल व त्यानंतर प्रदूषण महामंडळाच्या बाहेर 17 तारखेपासून दिलेला बेमुदत ठिय्या आंदोलन असेल. या सर्वांचा परिणाम, तसेच आपले लोकप्रतिनिधी ज्याच्यामध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असतील, त्याचप्रमाणे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे असतील, माजी आमदार अतुल शेठ बेनके असतील, या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आणि पाठपुराव्यामुळं 21 तारखेला होणारी जनसुनावणी रद्द करण्यामध्ये आपल्या सगळ्यांना यश मिळालं होतं. आणि त्याचबरोबर ही जनसुनावणी रद्द होऊन 19 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही खरं तर बैठक अतिशय महत्वाची होती. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र गुडी, त्याचप्रमाणे या आपल्या मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, त्याचप्रमाणे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे, त्याचप्रमाणे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव, माजी आमदार अतुल शेठ बेनके, त्याचप्रमाणे कामगार नेते अजित अभ्यंकर आणि त्याचप्रमाणे जलसंपदा विभागाचे अधिकारी, महसूल विभागाचे वेगवेगळे अधिकारी, बीडीओ, तहसीलदार, प्रांत, अशा प्रकारचे अनेक अधिकारी त्याला उपस्थित होते. त्याचप्रमाणे आदिवासी भागातून अनेक कार्यकर्ते, त्याचप्रमाणे सरपंच हेही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये सुरुवातीला देवराम लांडे यांनी हा प्रकल्प आमच्या भागात नको अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि आमच्या लोकांच्या जमिनी माणिकडो धरणात संपादित झालेल्या आहेत आणि त्यामुळे वारंवार अशा प्रकारे आमच्यावरती अन्याय करणं योग्य नाही अशा प्रकारे त्यांनी मांडणी केली. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या प्रश्नांना प्रतिप्रश्न करून तो मुद्दा त्या ठिकाणी पूर्ण होऊ दिला नाही. त्यानंतर ह्या प्रकल्पाच्या करारनाम्याबद्दल मी स्वतः प्रश्न उपस्थित केला की अदानी कंपनी आणि शासनामध्ये जो करार झालेला आहे तो करार हा पेसा कायद्याचं उल्लंघन आहे. कारण त्यामध्ये 2 नंबरची तरतूद अशी आहे की हा करार झाल्यानंतर कंपनी खाजगी वाटाघाटीद्वारे भूसंपादन सुरू करू शकेल आणि ही तरतूद जी आहे ही पेसा कायद्यातील कलम 26चं उल्लंघन आहे. त्याचप्रमाणे भूसंपादन कायदा 2013 मधील दिलेल्या तरतुदींचं उल्लंघन आहे आणि त्यामुळं हा करारनामा रद्द करण्याची मागणी त्या ठिकाणी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी कंपनीमार्फत भूसंपादन होणार नाही आणि प्रदूषण नाही, आपलं MIDC कडून हे भूसंपादन होणार आहे अशा प्रकारची माहिती दिली. परंतु अशा प्रकारे करारनाम्यासारख्या महत्वाच्या गोष्टीमध्ये शासन भूसंपादन करणार नाही, की खाजगी कंपनी भूसंपादन करणार आहे अशा प्रकारचं लेखी स्वरूपात लिहिलेलं असणं आणि तसा प्रकारचा करार होणं हे पेसा कायद्याचं उल्लंघन आहे. ह्या गोष्टीवरती खूप वेळ चर्चा झाली, परंतु जिल्हाधिकारी ती गोष्ट मान्य करायला तयार नव्हते. त्याचप्रमाणे कलम 26 नुसार पेसा कायद्यातील भूसंपादनाचा विचार करत असाल तर त्यामध्ये ग्रामसभेला विश्वासात घेणं गरजेचं आहे. ग्रामसभेला प्रकल्पाची पूर्ण माहिती देणं, त्याच्यापुढं आराखडा सादर करणं, अशा प्रकारच्या तरतुदींचं उल्लंघन होत असल्याची बाब डॉक्टर अमोल वाघमारे यांनी वारंवार मांडली. परंतु जिल्हाधिकारी यांचं म्हणणं होतं की भूसंपादनाचा विचार अजून झालेला नाही आणि कार्यकर्त्यांचं आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की ज्या क्षणी हा करार शासन आणि अदानी कंपनीमध्ये झालाय आणि तिथं भूसंपादनाची अट त्या ठिकाणी टाकलेली आहे, त्या क्षणी शासनानं विचार केला आहे, त्यामुळं पेसा कायद्यातील पुढच्या तरतुदी त्या ठिकाणी लागू होतात. परंतु
जिल्हाधिकारी त्यांच्या भूमिकेवर अडून होते आणि कार्यकर्ते त्यांच्या भूमिकेवर अडून होते. ह्यावरती बराच वेळ चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये मग शेवटी खासदार महोदयांनी या ठिकाणी सांगितलं की ह्या दोन्ही गोष्टींचा अन्वयार्थ कसा लावायचा ह्याच्यामध्ये एक ग्रे एरिया आहे आणि त्यामुळं ह्या गोष्टीचा प्रशासनानेही गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे आणि प्रशासनाने घेतलेली भूमिका जर कार्यकर्त्यांना मान्य नसेल तर आपल्याला त्यामध्ये न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे संघटनेनं विचार करून त्या ठिकाणी न्यायालयात जाण्याची भूमिका घ्यावी आणि त्यानंतर मला वाटतं त्या मुद्द्यावरती चर्चा त्या ठिकाणी थांबली. त्यानंतर पेसा ग्रामसभेच्या मान्यतेचा विषय आला. त्यामध्ये आजनावळेचे सरपंच असतील, त्याचप्रमाणे बाकी इतरही सरपंच असतील, मग त्याच्यामध्ये संतोष तळपे असतील, दीपक बुळे असतील, अनिताताई रेंगडे असतील, त्याचप्रमाणे ऍडव्होकेट नाथा शिंगाडे, सोमनाथ निर्मळ या सगळ्यांनी ग्रामसभेच्या बाबतीमधले मुद्दे मांडले. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की 2023 मध्ये जे पत्र आलं होतं ते त्याच्यामध्ये तुम्हाला विचारणा करण्यात आली होती. त्या संदर्भामध्ये तुम्ही ठराव घेताना त्याच्यामध्ये या सर्वेला विरोध केला आणि त्याच्यामुळं मग पुढे जाऊन आम्ही हा सर्वे जाऊन त्या ठिकाणी आमच्या अधिकारामध्ये तो सर्वे केला, अशा प्रकारचं त्या ठिकाणी उत्तर दिलं. आणि सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून पेसा कायद्याच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना अशा प्रकारे अधिकार आहेत अशा प्रकारची मांडणी त्या ठिकाणी केली. या सगळ्या गोष्टीला सरपंच असतील, कार्यकर्ते असतील यांनी हरकती घेतल्या, परंतु जिल्हाधिकारी हे कुठल्याही प्रकारे हा प्रकल्प झाला पाहिजे यासाठी त्यांचे मुद्दे त्या ठिकाणी मांडत होते. त्यानंतर प्रामुख्याने जो पर्यावरणीय अहवाल जो तयार करण्यात आलेला आहे त्या बाबतीमध्ये चर्चा सुरू झाली. त्यावेळी प्रामुख्यानं या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अनेक गंभीर त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणल्या. या अहवालामध्ये अनेक गंभीर त्रुटी आहेत. एका ठिकाणी तर त्यांनी पर्यावरणीय अहवालावरती जनसुनावणी झाल्याचं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे दुसरी महत्वाची गोष्ट, ह्या विभागामध्ये जे पर्यावरण आहे, वनसंपदा आहे, त्या बाबतीमध्ये योग्य माहिती दिलेली नाही. या भागामध्ये सस्तन प्राणी आढळत नाही अशा प्रकारची चुकीची माहिती दिलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच खासदार साहेबांचं म्हणणं होतं की हा जो अहवाल आहे हा अतिशय सदोष आहे, व्यवस्थित स्वरूपात याची माहिती गोळा केलेली नाही आणि त्यामुळं हा अहवाल नव्यानं बनवण्यात आला पाहिजे. दुसरी गोष्ट, ही ज्या कंपनीनं हा किंवा ज्या एजन्सीनं हा अहवाल तयार केलेला आहे त्यांनी तो गंभीरपणे बनवणं गरजेचं होतं. त्यामुळं ह्या एजन्सीनं हा अहवाल गांभीर्याने तयार केलेला नाही, त्यामुळे ती एजन्सी बदलण्यात यावी अशा प्रकारची आगरी भूमिका या ठिकाणी त्यांनी मांडली. त्यानंतर पाण्याच्या प्रश्नावरती अतिशय गंभीर चर्चा झाली. या प्रकल्पासाठी सुरुवातीला पाण्याची मंजुरी ही माणिकडो धरणातून घेण्यात आली होती, परंतु नंतरच्या प्रस्तावामध्ये ती मंजुरी ही काळू नदीतून घेण्याबाबत त्या ठिकाणी प्रस्ताव देण्यात आला. पाण्याच्या प्रश्नावर अतिशय गंभीर चर्चा झाली. या प्रकल्पासाठी सुरुवातीला माणिकडो धरणातून पाणी उचलून बंधाऱ्यामध्ये सोडण्यात येणार होतं आणि त्यासाठीची मंजुरी घेणार असल्याचं सांगितलं होतं. परंतु नंतर जो अहवालामध्ये बदल करण्यात आला, जो TOR चेंज झाला, त्याच्यामध्ये काळू नदीतून या ठिकाणी या प्रकल्पासाठी पाण्याची मंजुरी असल्याचं नमूद केलेलं आहे. परंतु या ठिकाणी मुद्दा मांडत असता खासदार महोदयांनी सांगितलं की कोपरे मांडवे या ठिकाणी वर्षानुवर्ष
पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि त्यासाठी शासनाच्या पातळीवर आम्ही तिथं बंधारा बांधण्यासाठी प्रयत्नशील आहोत. परंतु पाणी उपलब्ध नसल्याचं कारण देत कृष्णा खोरे महामंडळानं त्या ठिकाणी बंधारा बांधायला परमिशन दिली नाही. मग असं असताना आडोशीमध्ये जो कुकडीचा जो नाला आहे, ओढा आहे, त्यावरती बंधारा बांधला जातोय. त्यासाठी पाणी उपलब्धतेचा अहवाल सादर केलेला नाही. ह्या सगळ्या बंधाऱ्यामुळं माणिकडो धरणामध्ये जे पाणी जमा होणार आहे त्याच्यावरती नेमका काय परिणाम होणार आहे याबाबतही त्यांनी विचारणा केली. परंतु जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे त्याच्या बाबतीतलं उत्तर नव्हतं. या बाबतीमध्ये माजी आमदार अतुल बेनके यांनीही एकंदरीत ह्या पाणलोटामध्ये कुकडी नदीच्या पाणलोटामध्ये बंधारा बांधल्यामुळं त्याचा माणिकडो धरणावरती विपरीत परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळं या सगळ्या पाण्याची उपलब्धतेची आकडेवारी, त्याचं वॉटर अकाउंट तपासलं जावं, त्या बाबतीतचा अहवाल सादर केला जावा, अशा प्रकारची आग्रही भूमिका या दोघांनी मांडली. त्याला कार्यकर्त्यांनी दुजोरा दिला आणि तशा प्रकारे पाण्याच्या उपलब्धतेचा अहवाल सादर करण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आक्षेप खासदार महोदयांनी घेतला तो म्हणजे हे सगळे अहवाल, पर्यावरणीय अहवाल तयार होत असताना प्रदूषण महामंडळानं त्याची काटेकोरपणे तपासणी करणं गरजेचं आहे. ज्या अहवालामध्ये जे मुद्दे दिलेले आहेत ते व्यवस्थितरित्या लिहिलेले आहेत का ते तपासणं गरजेचं होतं. परंतु प्रदूषण महामंडळाकडून ती तपासणी झालेली नाही. परंतु यापुढं अशा प्रकारे जे अहवाल तयार होतील ते काटेकोरपणे तपासले पाहिजे, त्याचं मराठी भाषांतर केलं पाहिजे आणि त्यानंतर ते ग्रामसभांना त्या ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले पाहिजे, अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी केली. दुसरा त्या ठिकाणी खासदार महोदयांनी जो मुद्दा मांडला तो म्हणजे की खुबीचा होणारा THDC कंपनीचा प्रकल्प आणि माळशेज बोरांडे येथे होणारा अदानी कंपनीचा प्रकल्प, या दोन्ही प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागामध्ये पर्यावरणीय अतिशय गंभीर परिणाम होणार आहेत आणि हे दोन्ही प्रकल्प एकमेकांपासून अतिशय कमी अंतरावर असल्यामुळं ह्या दोन्ही प्रकल्पांचा एकत्रित नेमका काय परिणाम होणार आहे याचा क्युम्युलेटिव्ह इम्पॅक्ट असेसमेंट झालं पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. कारण हे दोन्ही प्रकल्प हे कळसुबाई आणि भीमाशंकर अभयारण्याच्या कॉरिडॉरमध्ये येतात. दुसरी गोष्ट, दोनही ह्यांचा स्रोत हे काळू नदी आहे. एक काळू नदीच्या उगमाजवळचा प्रकल्प आहे आणि एक काळू नदीच्या थोडासा खालच्या भागामध्ये असणारा प्रकल्प आहे. त्यामुळं काळू नदीमध्ये जे पाणी उपलब्ध आहे त्याचाही सखोल अभ्यास झाला पाहिजे. कृष्णा खोऱ्यातील कुकडी नदी जी आहे त्या कुकडी नदीचाही त्या ठिकाणी अभ्यास झाला पाहिजे आणि ह्या सगळ्या दोन्हींचा एकत्रित अभ्यास होऊन त्या ठिकाणी नेमका काय परिणाम होणार आहे हे लोकांच्या समोर येणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं या दोन्ही प्रकल्पांचा एकत्रित अभ्यास करून तो प्रदूषण महामंडळाला या ठिकाणी सादर करावा. प्रदूषण महामंडळाने तो तपासून त्या ठिकाणी त्याचं मराठी भाषांतर करून लोकांसाठी उपलब्ध करून द्यावा, अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी झाली. त्यामुळं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे सगळे अहवाल पुन्हा तयार करणं, त्याच्यामध्ये जे वेगवेगळे तांत्रिक मुद्दे त्या ठिकाणी मांडले, त्याच्यामध्ये पाण्याचा मुद्दा असेल किंवा क्युम्युलेटिव्ह इम्पॅक्ट असेसमेंट तयार करण्याचा मुद्दा असेल, या सगळ्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर EIA करत असताना हे 3 सीझनमध्ये करावं लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या 3 ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास त्या ठिकाणी तुम्हाला करावा लागतो आणि त्याच्यामुळं साधारणपणे किमान ह्या अभ्यासासाठी 1 वर्ष लागणार आहे. क्युम्युलेटिव्ह इम्पॅक्ट असेसमेंट करण्यासाठी तुम्हाला अजून त्याच्यापेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. त्यामुळं ही सगळी जर प्रक्रिया पूर्ण करायची असेल आणि व्यवस्थित जर हा प्रकल्प अहवाल तयार करायचा असेल तर त्याला किमान 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी त्या ठिकाणी लागणार आहे.
आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं जो कालावधी आपल्याला उपलब्ध होणार आहे त्या कालावधीमध्ये या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये जे अनेक गंभीर आक्षेप आहेत त्याच्यामध्ये पाण्याच्या संदर्भानं जे आक्षेप आहेत त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण नावाची जी संस्था आहे किंवा कृष्णा खोरे महामंडळ असेल, कोकण खोरे विकास महामंडळ असेल, यांच्याकडे आक्षेप घेणं. दुसरी गोष्ट, जे नाणेघाट संवर्धित क्षेत्र आहे त्या संदर्भामध्ये तिथं 60 हेक्टरची जमीन देण्यासाठी प्रस्ताव गेलेला आहे. त्या प्रस्तावावरती मुख्य वन संरक्षकांकडे आक्षेप घेणं. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या पर्यावरणीय मुद्द्यांचा त्या ठिकाणी उल्लंघन होते. पर्यावरणीय अनेक गोष्टी अहवालामध्ये लपवण्यात आलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल असेल त्यांच्याकडे दाद मागणं. त्याचप्रमाणे पेसा कायद्याचं उल्लंघन, ह्या सगळ्या बाबतीमध्ये SC/ST कमिशनकडे दाद मागणं. त्याचप्रमाणे हा जो सामंजस्य करार झालेला आहे त्याच्यामध्ये पेसा सारख्या सर्वोच्च कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे, वन हक्क कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे, भूसंपादन कायदा 2013चं उल्लंघन झालेलं आहे. आणि ह्या सगळ्याला प्रशासन दाद देत नाही म्हणून त्या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल करणं, अशा सगळ्या प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला हा कालावधी या ठिकाणी मिळालेला आहे. आणि त्यामुळं आपल्या ज्या संघटना आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा जो आपल्याला मध्ये जो कालावधी उपलब्ध झालेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या न्याय प्राधिकरणं आहेत त्यांच्याकडं आपापली भूमिका घेऊन जाणं, ती मांडणं आणि त्या दृष्टीनं हा प्रकल्प रद्द होण्यासाठी सगळ्या आघाड्यांवरती प्रयत्न करणं. दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई सुरू ठेवणं, वेगवेगळे आंदोलनं असतील त्याच्या माध्यमातून शासनाला त्या ठिकाणी विरोध करणं, अशा प्रकारच्या रणनीतीचा अवलंब या पुढील काळात आपल्या सगळ्यांना करावा लागेल. आणि मला वाटतं आपण हा प्रकल्प रद्द केल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यामुळं जे कोणी कार्यकर्ते याबाबत शंका घेत आहेत त्यांनी कृपया या बाबतीमध्ये निश्चिंत राहावं. ही लढाई प्रकल्प रद्द झाल्याशिवाय थांबणार नाही आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांनी एकजुटीनं, एक दिलानं या प्रकल्पाच्या लढ्यामध्ये सामील झालं पाहिजे. ज्या ज्या वेळेला संस्था संघटनांकडून या ठिकाणी आपल्याला आवाहन केलं जाईल त्या वेळेला आपण आपल्या परीनं या सगळ्या लढ्याला मदत केली पाहिजे, अशा प्रकारचं या ठिकाणी मी आवाहन करतो. लवकरच या बाबतीमध्ये भूमिका मांडण्यासाठी सर्वांची एकत्रित बैठक घेण्याचा विचार आहे. त्या बाबतीमधले तारीख निश्चित झाल्यानंतर वेळ, ठिकाण सगळं आपल्याला कळवण्यात येईल आणि त्यानंतर आपण आपली पुढील भूमिका त्या ठिकाणी सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत. हे या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो. धन्यवाद.